वट पूर्णिमा का पर्व आमतौर पर पति की लंबी उम्र और सुखी दाम्पत्य जीवन की कामना से जुड़ा माना जाता है। लेकिन सिंधुदुर्ग जिले के कुडाल में इस परंपरा को समानता और परस्पर सम्मान का नया आयाम दिया गया है। यहाँ पिछले 18 वर्षों से कुछ पुरुष अपनी पत्नियों के उत्तम स्वास्थ्य, सुख समृद्धि और दीर्घायु की कामना करते हुए वट वृक्ष की विधिवत पूजा कर रहे हैं। शुरुआत में कुछ लोगों द्वारा शुरू किया गया ये उपक्रम अब एक प्रेरणादायी सामाजिक संदेश बन चुका है। इस पहल के माध्यम से पति पत्नी के रिश्तों में समानता, सम्मान और प्रेम का महत्व उजागर किया जा रहा है। वट पूर्णिमा के अवसर पर कुडाल की अनोखी परंपरा लोगों का ध्यान आकर्षित कर रही है और समाज में सकारात्मक संदेश देने वाली मिसाल के रूप में सराही जा रही है। खूप छान वाटतंय, म्हणजे त्यांनी पण माझ्यासाठी उपवास केला आणि वडाला फेऱ्या मारल्या। खूप लकी फील होतंय की त्यांनी पण हे केलं। माझे बाबा खूप वर्षापासून हे करतात आईसाठी उपवास, सो आज प्रणवनी पण माझ्यासाठी केला, सो मला खूप लकी फील होतंय। निश्चितच आज खूप आनंद होतोय, कारण आज कालच माझं लग्न झालं आणि आज वटपौर्णिमा आहे. तर आज आम्ही दोघं इथे आलो होतो आणि इथे आल्यानंतर आम्हाला एक नवीन कन्सेप्ट कळली की इथे दरवर्षी म्हणजे गेली काही वर्ष डॉक्टर निगुडकर सर आणि उमेश गायवणकर यांचा ग्रुप जो आहे तर तो गेली अनेक वर्ष इथे हे एक चांगल्या प्रकारचं एक कार्य करतायत. आणि त्यामुळे आज मी ते हिला घेऊन आलो होतो पूजेसाठी. मग तेव्हा ते मला म्हणाले की असा कन्सेप्ट आहे आपला, की आपण जशी पत्नी आपली जशी काळजी घेते तशी आपण पण पत्नीची काळजी घ्यायला पाहिजे. आणि हा जर विचार रुजायचा असेल तर इथून सुरुवात आपण करूया. मग आज आमचं नव्या आयुष्यात पहिलं पाऊल पडतं आहे आणि आमचा आज नवीन चांगला एक कन्सेप्ट आम्हाला कळतोय. त्याच्यामुळे आज आम्ही ह्या उपक्रमात आम्ही सामील झालो दोघंही. आम्ही दोघंही मिळून आज वडाला फेऱ्या मारतोय आणि निश्चितच ह्याचं चांगलं एक ह्याला सायंटिफिक रिझन जे आहे वडाचं, की वड हा सर्वात जास्त ऑक्सिजन देतो आपल्याला. आम्ही दोघंही डॉक्टर असल्यामुळे ह्याच्यामागे धार्मिक जसं कारण आहे तसंही आध्यात्मिक जसं कारण आहे तसंही ह्याला एक सायंटिफिक रिझन पण आहे की वडाची पूजा का केली जाते. हा जर दोन्ही साईडनं उडला तर इथे जेवणारी वृक्षतोड आहे किंवा इतर जे वडा संगोपन आहे हे व्यवस्थित केलं जाईल. हा पण संदेशातून सगळ्यांकडून एक चांगला गावणकर सरांनी सांगितला. त्याच्यामुळे ते आम्ही दोघांनी याच्यासाठी एक नवीन न्यू जॉईनिंग आता या वर्षीपासून आमचं दोघांचं सुरू झालं. ही जसं करिअर वर्क तसं मी पण करतो. मी सकाळपासून उपवास केला आहे तिच्यासाठी. त्याच्यामुळे आता हा नवीन दरवर्षी आम्ही ह्या उपक्रमात सामील निश्चित होऊ. आपल्या संस्कृतीमध्ये महिला म्हणजे पत्नी आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभो यासाठी वटसावित्रीचे व्रत करते. तर त्याचप्रमाणे आपणही त्यांच्या पत्नीसाठी ते व्रत करावं अशी संकल्पना आम्ही 18 वर्षापूर्वी मनात आली. डॉक्टर संजय निगुडकर, आम्ही सर्व मित्र मंडळी एकत्र येऊन ते व्रत आम्ही सुरू केलं आणि आता 18 वर्ष आहे. हा संकल्प केल्यानंतर त्या पत्नीलाही घरात जसं ती उपवास करते तसं आम्ही उपवास सुरू केला. पहिल्यानंतर आमचा पहिलाच उपवास असल्यामुळे थोडंसं मध्ये खाण्याचा मोह झाला, परंतु पत्नीने थांबवला. परंतु ते व्रत नंतर आम्ही अखंडित चालू ठेवलं आणि याच्या पुढेही ते व्रत चालू ठेवू. ही एक भावना आहे की ती आपल्यासाठी करते, आपण तिच्यासाठी करावं. हा 2 चाकांचा रथ आहे, त्या दोन्ही चाकं तितकीच सक्षम असावी अशी भूमिका.